नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा शहराच्या HDFC बँकेच्या शाखेसमोर आपण उभे आहोत। या बँकेतील कृषी विभागातील कर्मचारी मनोज दिलीप मेदने राहणार सरस्वतीवाडी तालुका देवळा आणि शरद शिवाजी आहेर राहणार सोयगाव तालुका मालेगाव या कृषी विभागातील 2 कर्मचाऱ्यांनी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची तब्बल 68,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। संबंधित HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांनी सटाणा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज केलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत सटाणा पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। मिळालेल्या माहितीनुसार प्रमुख आरोपी ज्याचा या घोटाळ्यामध्ये स्पष्ट सहभाग दिसतो तो मनोज मेदने गेल्या 12 तारखेपासून फरार असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी देवळा पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। अद्यापपर्यंत हा मनोज मेदने बेपत्ता आहे आणि त्याचा साथीदार शरद शिवाजी आहेर राहणार सोयगाव इथे आहे, मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही। ज्या शेतकऱ्यांनी या HDFC बँकेमधून पीक कर्ज घेतलेलं होतं, मध्यम मुदतीचं कर्ज घेतलेलं होतं, त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन त्यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन मनोज मेदने याने या शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा गंडा घातलेला आहे। सुरुवातीला हा आकडा 36 लाख रुपयांचा होता, मात्र कालपर्यंत 16 शेतकऱ्यांची तब्बल 68,70,000 रुपयांची फसवणूक झालेली आहे। त्याही पलीकडे ज्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचं पीक कर्ज पाहिजे होतं त्या शेतकऱ्यांना या मनोज मेदनेने 12 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं आणि शेतकऱ्यांकडून जे धनादेश बँकेच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेले होते त्याच धनादेशांचा दुरुपयोग करून उर्वरित 2-2 लाख रुपयाची 1.5 लाख रुपयाची रक्कम सुद्धा मनोज मेदनेने परस्पर गहाळ केल्याचं या ठिकाणी समजतं आहे। शेतकऱ्यांनी जे पैसे या बँकेमध्ये हप्त्यांची रक्कम म्हणून मनोज मेदनेकडे मोठ्या विश्वासाने दिलेले होते। मनोज मेदने याने काही दिवसांनी त्यांना पावत्या सुद्धा दिल्या, मात्र त्या पावत्यांवर असणारा शिक्का देखील त्याने बनावट शिक्का वापरल्याचं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे। हप्ते भरल्यानंतर किंवा कर्जाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बँकेची NOC मागितली, मात्र संबंधित जो आरोपी मनोज मेदने याने त्या NOC सुद्धा बनावट दिल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्याही पलीकडे या गुन्ह्याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली, मनोज मेदने याने दिलेल्या NOC संबंधित तलाट्यांकडे गेल्या आणि संबंधित तलाट्यांनी सुद्धा त्या सातबारावर असलेला बोजा कमी करण्याचं कारस्थान या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। एकूणच मनोज मेदने आणि त्याचा साथीदार शरद शिवाजी आहेर यांच्यावर या HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांनी सटाणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज केलेला आहे। गुन्ह्याची व्याप्ती अतिशय मोठी आहे। सुरुवातीला 36 लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचं बँक प्रशासनाने आपल्याला सांगितलं होतं। त्या घटनेला आता आठवडा उलटलेला आहे आणि 36 लाख रुपयांचा हा आकडा आता 68,70,000 रुपयांवर येऊन ठेपलेला आहे। येणाऱ्या काही काळामध्ये हा आकडा अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या शेतकऱ्यांना या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून गंडवण्यात आलेला आहे ते शेतकरी जर आपण बघितले तर ते अज्ञान आहेत, ते कधी शाळेत गेलेले नाहीत आणि त्यांचा अज्ञानाचा फायदा या मनोज मेदने आणि शरद शिवाजी आहेर या दोन्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लाखो रुपयांची लूट केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्याच शेतकऱ्यांकडे आपण त्याची पडताळणी करण्यासाठी आपण आलेलो आहोत। बागलाण तालुक्याच्या फोफीरचे हे शेतकरी आहेत विश्वनाथ भांबरे, ज्यांनी 2016 मध्ये HDFC बँकेकडे कर्जाची मागणी केली होती आणि त्यांना एकूण 10 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे होतं, मात्र 10 लाख रुपयांपेक्षा तुम्हाला 12 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून देतो अशी गळ त्यांनी या विश्वनाथ भांबरे या शेतकऱ्याला टाकली होती। त्या काळात या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे कल्पना न देता राहुल शिवाजी सोनवणे यांच्या नावावर यांनी जे धनादेश दिलेले होते, कर्जाच्या सुरक्षिततेसाठी बँकेकडे जे धनादेश जमा केले होते त्या 4 धनादेशांपैकी एक धनादेश संबंधित मनोज मेदने यांनी राहुल शिवाजी सोनवणे यांना दिला आणि राहुल शिवाजी सोनवणे यांनी 1.5 लाख रुपये विश्वनाथ भांबरे यांच्या खात्यावरून परस्पर काढण्यात आले। HDFC बँकेचे ग्राहक विश्वनाथ भांबरे यांच्या संदर्भामध्ये जे घडलं ती आपबीती घोटाळा कसा घडला, त्यांच्यावर काय अन्याय झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मी विश्वनाथ शशिकांत भांबरे, फोफीर गावातला एक सामान्य शेतकरी। तर मी HDFC बँक यांच्याकडनं
लोन पास केलं होतं, त्यांच्यात मनोज मेंढे यांनी मला लोन पास करून दिलं होतं. त्यांनी मला 12 लाख रुपये लोन सांगितलं. मग त्याच्यात मला गरज 10 लाख रुपयाची होती. तर मग मी 10 लाख रुपये काढलेत. त्याच्यातून त्यांनी 12 लाख रुपये लोन पास करून मला 10 लाख रुपये दिलेत आणि 2 लाख रुपये त्यांनी राहुल शिवाजी सोनवणे यांच्यातर्फे काढून घेतलेत. आणि त्याच्यानंतर मला हप्ते भरायचे होते 2018मध्ये 1,80,000 रुपये अमाऊंट त्यांच्याकडे दिली आहे मी. त्याच्यानंतर 2020मध्ये मला 370 2 हप्ते होते. असे एकूण 5.5 लाख रुपये मला भरायचे होते. मी त्यांच्याकडे 5.5 लाख रुपये एकूण दिले आहेत. 1 लाख रुपयाची पावती दिली आहे मला. माझी खूप मोठी फसवणूक झाली. मला 1 रुपया पण माझ्या अकाउंटवर नाही आहे. आत्ता 5.5 लाख रुपयामध्ये 1 रुपया पण नाही अकाउंटवर. काही विषय नाही, मोठी फसवणूक झाली. प्रशासनाने मला न्याय द्यावा ही विनंती आहे बस. मनोज मेधने याचे कारनामे दिवसेंदिवस आता पुढे यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण फोपीर गावामधल्या पप्पू हाळणार या युवा शेतकऱ्याकडे आपण आलेलो आहोत. कशी फसवणूक झाली तुमची? गेल्या वर्षी जून महिन्यात 3 लाख भरले. आता मागच्या जून महिन्यात 2 लाख भरले. मग मी त्यांना काय सांगितलं, माझं कुले जाऊन का ती म्हणे समजा कंप्लीट होऊन जाईल म्हणे, का तुला NOC डायरेक्ट देऊन टाकतो म्हणे. मग त्यांनी मला NOC दिली. मी घरी आलो, माझा भोजा खाली झाला. आणि आता परत आणखीन बँकाचं खातं चेक केलं तर माझ्या पैसे रुपया भरलेले नाही त्यांनी. जाईन ते खातं पैसे जाईन ते दाखवले ते खात्यावरी. मला त्यांनी या पावत्या पण दिल्या त्या आणि भरेलच्या त्या रक्कमच्या पावत्या माझ्याकडे आहेत जपे समध्या. कधीही शाळेत न गेलेला आणि सतत मेंढ्यांबरोबर मेंढ्या चारणारा हा मेंढपाळ शेतकरी आपल्यासोबत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मनोज मेधनेने यांना सुद्धा 9 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं. मात्र त्यापैकी त्यांना केवळ 7 लाख रुपये मिळाल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 9 लाख रुपये मंजूर झाली होती माझी बँकाची सटाण्याचं. 2017मध्ये कर्ज काढलं होतं. 9 लाख रुपये झालं, त्याच्यात 7 लाख रुपये मिळले. 2 लाख रुपये काय भेटले नाही. ते सांगायला लागलं तुमची दिपाली पडली काय पडली. मग आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही आडाने अंगठा बहादूर लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काही समजलं नाही. मग आम्ही काढले. मग त्याच्यानंतर आम्ही फेड करायची ठिकाणी करायला गेलो. तुम्हीवरून बँकेचा फोन यायचा, तुम्ही इथलं भरा तिथलं भरा. मग आम्ही मध्य मुदतचं कर्ज भरायला गेलो. तर त्याने सांगितलं भरून द्या म्हणे, इथल्यामध्ये मी सेटलमेंट करून देतो म्हणे. तुमचा काय पीक विमा येईन म्हणे, त्याच्यात काय ह्याच्यात काय होऊन जाईन म्हणे. मग आम्ही 3 लाख रोख कॅश दिली. मग ते झाल्यानंतर मग आम्ही पावती मागायचो, आमची कॅश भरली. तो सांगायचा 8 रोजात या 15 दिवसात या, करून तुमचा पीक विमा येणार आहे. मग ती पीक तिचं डिलेट मारले तर मग तुमचा पीक विमा येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही मग या पुढल्या हप्त्याला या आमच्या हप्त्याला करून त्याने आमचं शेवटी हातबाजी होऊन गेली. आम्ही मेंढ्या वाळतो दिवसभर, असं एक पैसा गोळा करून सनी ते बँकेचं कर्ज भरण्यासाठी केलं होतं. पण आम्हाला असा धोका देऊन दिला त्याने, मनोज मेंढ्यांनी. मग त्याच्यामुळे आम्ही आता हे झालं. त्याच्यामुळे आम्ही आता करायचं काय बाई साहेब, असं होऊन गेलं तर मग आता पैसे नाही भरासाठी. मग बँकावरून सुद्धा काढते अकाउंटवर आमच्या भोजा येता आणता या, ते सांगते तुम्ही पैसे भरले नाही. मग आमचा आता 3 लाख रुपये ते 1,32,000 रुपये EMI येणार होता. मग त्याच्या सेटलमेंट करून देतो म्हणे. मग असं झालं. ते 9 लाख रुपये भोजा 9 लाख रुपये काढलं होतं, 7 लाख रुपये मिळलं मला. ते 2 लाख रुपये बी त्यांनीच खाऊन घेतला. आता भोजा निघाला 10 लाख रुपये. मग आता हे 10 लाख रुपये फेडायला आम्ही मरायचं का आत्महत्या करायचं, मग काय करायचं याच्यात? नामपूर परिसरातील हा देखील एक युवा शेतकरी आहे. विनायक दामू बदाने असं त्यांच्या वडिलांचं नाव. मी राहणार प्रॉपर खिरमानी नामपूर शिवारामध्ये मळा आला. वडिलांचं नाव विनायक दामू बदाने. HDFC बँकेचं आम्ही 6 लाख रुपये पीक कर्ज घेतलं. त्याच्यात आम्हाला 2.5 लाख रुपये कॅश काढून दिली आणि बाकीची रक्कम 3,10,000 रुपये त्यांनी पवन भगवान मोरे यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. आम्हाला असं सांगितलं आलं, तुम्ही सातबाऱ्यावर बोजा चढल्यानंतर या पूर्ण रक्कम तेव्हा निघेल. त्याच्यानंतर आम्ही तेही केलं 5-7 दिवसात झाल्यानंतर. त्याच्यानंतर आम्हाला असं सांगितलं बँकेचं 13% व्याज दर आहे, तुम्हाला 60% भेटेल. आणि आमच्याकडनं 2 कोरे चेक घेतले सही करून. त्याच्यानंतर आमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर केले. पवन भगवान मोरे ब्रँच मॅनेजर दिनेश आयरे हे सांगतात ते पूर्ण तरतूद होईल, पूर्ण चौकशी झाल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही असं आम्हाला फक्त सांगून राहिले. आणि पोलीस स्टेशनलाही तेच सांगतात. आता आम्ही जायचं कोणाकडे? HDFC बँकेचे मॅनेजर यांची भेट घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत.
बँकेचे जे व्यवस्थापक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मात्र संबंधित जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी आपल्याला प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. एकीकडे 68,70,000 रुपयाचा घोटाळा या कर्मचाऱ्यांनी करायचा आणि दुसरीकडे व्यवस्थापनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी जर या ठिकाणी येत असतील तर त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार या ठिकाणी आपण बघतो आहोत. बँकेच्या कृषी विभागामध्ये आपण आलेलो आहोत. सुरुवातीला आपण मुख्य शाखेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तेथील सुरक्षा रक्षकांनी सुद्धा आपल्याला प्रवेश नाकारला आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी हा घोटाळा घडलेला आहे त्या HDFC बँकेच्या कृषी विभागामध्ये आपण येण्याचा प्रयत्न केला. आपण बघू शकतात की या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे. जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार ते आपली प्रतिक्रिया घेणार आणि यांना उत्तर नेमकं काय द्यायचं त्यांच्याकडे उत्तर कदाचित नसेल म्हणून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे. मात्र ज्या ठिकाणी एक कुलूप लावण्यात आलेला आहे, दुसरी गोष्ट जर आपण बघितली या दरवाजाच्या मध्ये जे कर्मचारी होते मनोज आहेर, मनोज मेदने आणि शरद आहेर या दरवाजाच्या मध्ये जे असणारे होते त्यांनी 68,70,000 रुपयांचा घोटाळा केला आणि दुसरीकडे जर आपण ही माहिती घेण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आलो तर मात्र हा दरवाजा त्यांनी बंद करून ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दरवाजा बंद करायचा आणि दरवाजाच्या आत लाखो रुपयांचे करोडो रुपयांचे घोटाळे करायचे. गोरगरीब शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले घामाने पिकवलेले पैसे एका बाजूला यांनी खाऊन घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण आलो तेव्हा मात्र या ठिकाणी कुलूप लावल्याचं आपल्याला दिसतं आहे. कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार, NNP न्यूज साठी सटाणा.